मनोज जरांगे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. मराठा समाजाची बैठक तुम्ही आयोजित केलेली आहेत. नेमकी काय रणनीती असणार आहे या बैठकीची? नाही, बैठक नाही हो. ते पोरांनी काय टाकलं सोशल मीडियाला काय पण. बैठक अशी बैठक लय मोठी होती पुण्याची. ते मी इथं येणार आहे कारण मी रायगडला चाललो आहे. मला जास्त जमत नाही प्रवास. त्यामुळं मी आराम करतो आणि आराम करून जातो आहे. पुन्हा टप्प्याटप्प्यानं फिरायला लागतं आहे आता. त्यामुळं मग सकाळी चर्चा करू म्हणलं पोरांशी, बोलवा. ते काय पोट्टे आता असे नमुने पाहिजे त्यांनी बैठकच दिलं टाकून. बैठक दोन नाही. महत्त्वाचे प्रश्न, एक तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि दुसरं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये संतापाची लाट आहे. मराठा समाजाकडून अनेक बैठका घेतल्या जातात. लग्न सोहळे जे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात त्या संदर्भातली आचारसंहितासुद्धा मराठा समाजाकडून केली जाते. कालही पुण्यामध्ये एक बैठक झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाने यापुढे लग्न सोहळे करताना कशा पद्धतीने केले पाहिजेत? मोठमोठे नेते मंडळी बोलून, VIP बोलून कोट्यावधींचा खर्च आहे तो लग्न समारंभात केला जातोय. तो टाळण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार? हे श्रीमंत मराठ्यांनी आधी बदल करायला पाहिजे. कारण काय असतं, ग्रामीण भागात ते विचार जात होते. यांचे मोठमोठाले स्टेज, यांचे ते लवाजमा, यांचं ते तोफा दारूगोळा उडवलेला, हे गरिबाच्या डोक्यात जातं की आपण आपल्या लेकीवाळीसाठी केलं पाहिजे. म्हणून हे यांनी अगोदर बदल करणं लय गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्यांनी गरिबावर ऑटोमॅटिक परिणाम होतो. राजकीय मराठी असतील, श्रीमंत मराठी असतील, यांनी जर साधे केले ना 50-100 लोकात, तर लगेच बदल होतो. आणि गरिबांनी सुद्धा राज्यातल्या एक काम करणं खूप गरजेचं आहे. जे हुंडा फंडा तर द्यायचाच नाही, पण दोघांना जो खर्च येतो, नवरीकडच्याला आणि नवरदेवाकडच्याला, यांनी ती होणारा खर्च जमा करायचा आणि व्यवसाय टाकून द्यायचा. तोही पोरगी सुखात राहीन, तो आज आवही सुखात राहीन, पोरगा व्यवसायाला लागल. नाही ते व्यसनी बनतं मग, व्यवसाय नसल्यामुळं, नोकऱ्या नसल्यामुळं. ही पायंडा मात्र नवीन पाडला पाहिजे समाजाने. लग्न जमवतानाच दोन्हीकडचा खर्च काढायचा आणि 50-100 जण बोलवायचे आणि तेवढ्यातच लग्न करायचं. खूप परिवर्तन होऊ शकतं याच्यात. म्हणजे तुम्ही आवाहन करताय मराठा समाजाला? हो, नाही व्हायलाच पाहिजे ना. मी काय म्हणतो तुम्हाला की त्यांनी टेम्पो लावायचे, ट्रक लावायचे, ट्रॅव्हल लावायचा खर्च आला, मंडप आला, जेवणाच्या पंक्ती आल्या. काय नाही आलं तिथं, घोडं आलं, ते काही नवीन नवीनच आलं आहे आता. DJ आला, अमकं आलं, तमकं आलं. मग हे सगळा खर्चच काढायचा. आणि दोघाचे पैसे, नवरीचे बी नवरदेवाकडचे बी, ते हुंडा फिंडा नाही, पैसे. आणि चल तुला धंदा टाकून देतो म्हणायचं. झालं की नाही, लागला की नाही व्यवसायाला, सुधारली की नाही त्याची पिढी पण आणि त्याची लेख पण सुखात राहील, जावई पण सुखात राहील. हे दोन्हींना करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आरक्षणासंदर्भातला आहे. मध्यंतरी तुम्ही खूप शांत होता, म्हणजे कुठेही आक्रमक भूमिका नव्हती तुमची, पण तुम्ही जो अल्टिमेटम 29 ऑगस्टचा दिलेला आहे त्या संदर्भात सरकारकडून अजून कुठेही हालचाली होताना दिसत नाही. सरकार मोठं मातंबर आहे पुढून, त्याच्यामुळे मी शांत याचे सर राहिलो की काही गेम शांत राहून पण करावं लागतात. कारण समोरचा किती चतुर आहे याचं मूल्यमापन आपल्याला आधी करावं लागतं. ही कोणत्या चालीचा आहे बा, गोड बोलून गळा कापणार आहे का गोड बोलून काम करणार आहे, हे अगोदर शोधावं लागतं. त्याच्यामुळं काहींचे गेम शांत बसून सुद्धा करावं लागतं. तर मग आता रणनीती कशी असणार आहे? मुंबईला जाणार आहे तुम्ही, गेल्या वेळेस पण सुद्धा तुम्ही वाशीपर्यंत गेला, पुन्हा माघारी फिरला, तिथं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं, पण यंदा 29 ऑगस्टला जात असताना कशी तयारी करून जाणार आहे? मराठा समाजाला सोबत घेऊन जाताना नेमकं काय उद्दिष्ट ठेवणार आहे समोर? आम्ही एकतर मुंबई कोणी, मी आणि माझ्या मराठा समाजाने आधी सोडले नाही. OBCच्या 2012च्या कायद्यात दुरुस्ती करणं आणि अधिसूचना काढणं गरजेचं होतं. कारण OBC आरक्षणात जायचं म्हणल्यावर कायद्यात दुरुस्ती होणं खूप गरजेचं असतं. माझा मराठा त्यावेळेस जिंकून आलेला आहे, मोकळा नाही. पण मराठा समाजाने आणि आम्ही एक संधी दिली सरकारला, आडमुठं म्हणू नये म्हणून. नसता ते काय करतात, समाजाला आडमुठं समजित येत, मला आडमुठं समजित येत. मग समाजाने त्यांना संधी दिली. आता 1.5 वर्ष झालं. आता बोलायला जागा नाही भाऊ त्यांना, सरकारला. तुम्ही मुंबईतून माघारी जा. मराठी डायरेक्ट म्हणणार आहे, तो 1.5 वर्ष काय केलं? 1.5 वर्ष तुम्हाला वेळ दिलता आणि देशातले पण समाज आणि राज्यातला पण समाज यांना नाव ठेवणारे, मराठा आडमुठा नाही, आडमुठे तुम्ही देवेंद्र फडणवीस आहेत. मराठ्यांनी तुम्हाला वेळ दिलता म्हणून मराठी तुम्ही त्यांना फसवलं म्हणून इतक्या ताकदीनं आता 29 ऑगस्टला आलेत मुंबईत. कारण मराठी यावेळेस ताकदीने येणार आहेत आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, वेळोवेळी जावं लागतं. बार बार कवर जायचं असं म्हणायचं नसतं. आपले छत्रपती शिवराय या रयतेसाठी अनेक लढाया केल्या, एक नाही केली, तेव्हा स्वराज्य स्थापन झालं. शेवटची लढाई असेल तुमची? आणि ते मारपार फाईट जमून त्यासाठी यायचं असतं, पुन्हा पुन्हा एकत्र यायचं असतं आणि आपला दरारा देशावरती टिकून ठेवायचा असतो. ही जबाबदारी आपली असते.
त्यामुळं 2 दिवस कामधंदे सोडा, कामावाले ज्यांना काम आहेत त्यांनी 2 दिवस सोडा, सगळ्यांनी मुंबईकडे चला. फक्त वाटा लावायला मुंबईपर्यंत तुम्ही काय करू नका. आणि ज्यांना मुंबईला यायचं त्यांनी 10-15 दिवसाच्या तयारीचं चला. कारण आता मात्र तुम्ही बी आणि मी पण मुंबई सोडायची नाही. कारण त्यांना मुंबई सोडा म्हणायला जागाच नाही. कारण तसं आहे त्याचं, तेही मराठा समाजाला लोकशाहीच्या माध्यमातून माहीत होणं गरजेचं आहे. गिरीश महाजनांनी सांगितलं होतं, गिरीश महाजन साहेबांनी, की मराठा आणि कुणबी एक हे कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आता शिंदे समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला आहे. म्हणजे आता कायदा पारित करायला हरकत नाही तुम्हाला. सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या हरकतीला 1.5 वर्ष हरकती वाचित आहे तुम्ही. आणि मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट पण घेतलं आहे. ते लागू करायला सरकारी नोंदी आहेत, तुम्हाला काय हरकत नाही. गरिबाची लेकरं मोठी होतील ना. सातारा संस्थांचं घेतलं आहे गॅजेट इयर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घेतलं आहे. तुम्हाला मराठ्यांच्या सरसकट केशी वापस घेतो म्हणली होती. 2 वर्ष नाही लागत मागं घ्यायला. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियाला नोकरी शिक्षण रोखून धरलं फडणवीसांनी. शिंदे समिती काम करत नाही. फडणवीसांनी आदेश दिले सगळ्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या, अशी मला ऐकीव माहिती मिळायला लागली. मराठ्यांची कुणबी नोंद निघाली तरी प्रमाणपत्र द्यायचं नाही आणि त्यांना व्हॅलिडिटी पण द्यायची नाही. आणि शिंदे समितीनं काम पण नाही करायचं. आम्ही मुदतवाढ 1 वर्षाची मागतोय आणि तुम्ही देत नाही आहेत. म्हणून यावेळेस समाज मात्र घरी राहू नका. यांना आपल्याला वापस जा म्हणायला चान्सच नाही. गॅजेट पण यांना घेता येते. आता डायरेक्ट लागू करता येतं. अंमलबजावणी डायरेक्ट होती. आता घ्यायचं नाही, आता अंमलबजावणीच होती. पण ते आता होताना दिसत नाहीये ना. सरकार कुठेही हालचाली करत नाहीये. तुम्ही फक्त अल्टिमेटम देताय, पण हालचाली होताना दिसत नाहीये. पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गॅजेट पण यांना घेता येते. आता डायरेक्ट लागू करता येतं. अंमलबजावणी डायरेक्ट होती. आता घ्यायचं नाही, आता अंमलबजावणीच होती. पण ते आता होताना दिसत नाहीये ना. सरकार कुठेही हालचाली करत नाहीये. तुम्ही फक्त अल्टिमेटम देताय, पण हालचाली होताना दिसत नाहीये. पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कुणीतरी तुम्हाला भेटायला यायचं, शिष्टमंडळ भेटायला यायचं. पण आता हे नवं सरकार आल्यापासून कुठेही हालचाली होताना दिसत नाहीये. तुमच्या सगळ्या मागण्यांकडं सरकार दुर्लक्ष करते. हां, द्वेष, मराठ्यांचा द्वेष, मराठ्यांचा राग आहे, खूप चीड आहे त्यांना. ज्या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं हेच फडणवीस साहेब हातबल होते, गुडघ्यावर टेकले होते फार. सगळं हातातून गेलं होतं. ह्याच मराठ्यांनी पुन्हा त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवलं. त्या मराठ्यांशी बेमानी करणं एवढं सोपं नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री पण आहेत, ते पण मराठा समाजाचेच आहेत. त्यांचं कोण ऐकत आहे हो? त्यांचं कोण ऐकत आहे? हे नमुनेबाज आहे ना तिथं बसलेलं. त्यामुळं कोण ऐकत आहे यांचं? कोण ऐकणार? यांनी उलट शहाणं होणं गरजेचं आहे. आपला वापर झाला दोघांचा. हो, त्यांनी बरोबर एका दगडात 3-4 पक्ष मोडलेत. एका दगडात शिवसेना पण मोडली बाळासाहेब ठाकरे साहेबाची. एका दगडात राष्ट्रवादी पण मोडली. आणि आता हे दोघाच्या मागं लागला. म्हणजे एका दगडात 4 पक्ष मारलेत. लोक म्हणतात एका दगडात 2 मारायचे, यांनी 4 आणलेत एका दगडात. इतका चतुर आहे तो. बरं, आता तुम्ही मुंबईत जाणार आहात 29 ऑगस्टला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा मुंबई बंद होऊ शकते. कारण की लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस समाज मुंबईसारख्या शहरामध्ये जातो, तिथलं सुद्धा जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. त्याच्या आधी सरकारनं काय पावलं उचलावी असं वाटतं तुम्हाला? ते त्यांचं त्यांना माहीत काय उचलायचे. पावलं उचला नाही तर चिखलात रोवून ठेवा. आम्हाला काय करायचं? 29ला मी शांत आहे ना. 29 ऑगस्टला कळलं तर मला काय असतंय. मी मुंबई बंद करणार तुम्ही? नाही हो, बंद करायचं काय संबंध? आम्ही कुठं म्हणलं बंद करायची? आमची मुंबई, तिथले लोक आमचे आहेत, सगळा समाज तिथला. मग तो दलित असेल, मुस्लिम असेल, मराठी माणूस असेल, तिथले कोळी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, तिथं परप्रांतीय असतील, सगळे लोक आमचे आहेत. 8 दिवसासाठी आम्ही तिथं मुंबईत यायलो आहे. आम्हाला 8 दिवस सांभाळू शकत नाहीत काय ते? त्यांचे लेकरं नाहीत काय मराठीचे पोरं? बंद पाडायचा काय संबंध? आम्ही आरक्षण मागायला शांततेत चाललो आहे आणि जाणार. कुणी आडवा आला तरी जाणार आणि नाही आला तरी जाणार. मराठ्यांना पण कळू द्या ना. देवेंद्र फडणवीस किती त्रास देतोय पोरायला तिथं गेल्यावर. हाणतोय का? पोलिसाला हाणायला लावतो का? काही गाड्या अडवतो का? कळू द्या ना. लोकाला कळत ना किती द्वेषानं भरलेला आहे. आणि मग बघा मराठी कशी नीट करते. शेवटचा प्रश्न, मराठा समाजातील आमदार, खासदार यांनी सुद्धा तुमच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही तसं आवाहन करा. नाही झालं तर पडते पुढं. पुन्हा लोक बघतात कोणचा सरपंच येतो, कोणचा माजी सरपंच येत नाही, कोण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आला, कोणचा सभापती आला नाही, कोणचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आला नाही, माजी अध्यक्ष आला नाही, कोणचा जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख याच्यात सहभागी नाही. लोक बारीक देतात. माझे आमदार कोणचा आहे, आमदार कोणचा आला आहे, खासदार कोणचा आहे, माजी खासदार कोणचा आहे, मंत्री कोण आला आहे,
लोक बारीक देणे पाडू टाकतात दणात दण नाही आली की. हो, कारण मला एक मागं माणूस म्हणला होता की निवडून आम्हाला यावं लागतं म्हणे, त्यांना नाही नेत्याला. त्याच्यामुळं जनतेच्या विरोधात इथून पुढं आम्ही आमदार खासदार लोक जाणार नाहीत, कारण निवडून आम्हाला यावं लागतं म्हणे, लय हाल होते, नेत्याला नाही यावं लागत. त्यामुळे ते नाही गैरहजर राहिले, वाजले. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.